गर्दी आहे बाकीची गर्दी नका करू हां मागे येऊन तुम्ही लोक या रे थोडे या पहा नाही तर वीस तो भेटला तर आपण कैमरे में दिखा समझदारी से काम सरकार जो बोतल रखी हुई नीला लगता है गलत आगे सरकार मुर्दाबाद 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 बीजेपी कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो तुम्हारे साथ हैं या सरकारचे करायचे काय मुर्दाबाद या सरकारचे करायचे काय खाली डोकं वरतं पाय या सरकारचे करायचे काय खाली डोकं वरतं पाय महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद 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 महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद 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 गरीब नागरिकांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे गरीब नागरिकांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद 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 बावनकुळे साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं बावनकुळे साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी महाविकास आघाडी मुर्दाबाद 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 महाविकास आघाडी मुर्दाबाद 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 ऊर्जा मंत्री मुर्दाबाद 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 ऊर्जा मंत्री मुर्दाबाद 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 महाविकास आघाडी मुर्दाबाद झालंच पाहिजे वीज बिल माफ झालंच पाहिजे अन्याय करणारं सरकार मुर्दाबाद गरिबांवर अन्याय करणारी सरकार मुर्दाबाद बिल माफ झालंच पाहिजे वीज बिल माफ झालंच पाहिजे महाविकास आघाडी मुर्दाबाद महाविकास आघाडी मुर्दाबाद ऊर्जा मंत्री कैसा हो बावनकुळे साहब कैसा हो ऊर्जा मंत्री कैसा हो बावनकुळे साहब कैसा हो ऊर्जा मंत्री कैसा हो बावनकुळे साहब कैसा हो काँग्रेस शासनाचा निषेध असो निषेध असो निषेध असो महाविकास आघाडीचा निषेध असो निषेध असो निषेध असो महाविकास आघाडीचा निषेध असो निषेध असो निषेध असो महाविकास आघाडी मुर्दाबाद 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 महाविकास आघाडी मुर्दाबाद 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 बावनकुळे साहेबांवर संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं वीज बिल माफ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे वीज बिल माफ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे वीज बिल
बिल माफ झालेच पाहिजे वीज बिल माफ झालेच पाहिजे वीज बिल माफ झालेच पाहिजे महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद ऊर्जा मंत्री मुर्दाबाद वीज बिल माफ झालेच पाहिजे ऊर्जा मंत्री हाय ऊर्जा मंत्री हाय महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या आर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीय लोकांना वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती, परंतु हे सरकार पलटलं। या सरकारने 1.5 कोटी ग्राहकावर अन्याय करण्याचा घाट घातलाय। 5 कोटी जनता भरडलेली आहे। या सरकारने वीज बिल माफ केलं नाही आणि म्हणून आज आम्ही वीज बिलाची होळी केली आहे। आणि आज महाराष्ट्रात 2000 स्पॉटवर वीज बिलाची होळी होणार आहे। यानंतर सरकार जर जागा झालं नाही तर कोणीही जर वीज कनेक्शन कापायला आला तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्या घरासमोर उभे राहील। विजेचं कनेक्शन आम्ही कापू देणार नाही। या महाराष्ट्राच्या 1.5 कोटी परिवाराचा प्रश्न आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन डिस्कनेक्ट आम्ही होऊ देणार नाही। माफीचे दावे करून लोकांना फसवलं जातं असा आरोप आहे। सरकार हे खोटं बोलताय। सरकार सांगताय की थकबाकी आहे। थकबाकीचा वीज बिलाच्या माफीशी काही संबंध नाही। थकबाकी ही शेतकरी, मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल लोकांकडे हे अनेक वर्षापासून आजची नाही आहे आणि त्यामुळे थकबाकी हा बनवाबनवी आहे। माझी मागणी आहे सरकारला, तातडीने 15 दिवसाच्या थकबाकीची काय चौकशी करा ते चौकशी करा, तुमच्या धमक असेल तर। पण 5000 कोटी रुपये आजच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी सरकारकडनं या कंपनीला द्या आणि 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे ग्राहक, कोरोनाच्या संक्रमणामध्ये जास्तीचे आले बिल हे रद्द करा आणि माननीय ऊर्जा मंत्री यांनी केलेली घोषणा 100 युनिट विजेचं 5 वर्षापर्यंत माफी देऊ ही घोषणा पूर्ण करा। जोपर्यंत ही घोषणा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा संघर्ष करणार आहे। आज वीज बिलाची होळी केली, आम्ही आता शिमगा करू। शिमगा केल्यानंतर एकाही व्यक्तीचं वीज बिल कनेक्शन आम्ही कट करू देणार नाही। आज हा विचारा, आज या परिसरात मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल लोक आले आहेत, त्यांना विचारा किती वीज बिल आले आहेत, हे भरूच शकत नाही। एक लाईटचं 40-40 हजार बिल आलाय आणि त्यामुळं हा संघर्ष आज चालू झालाय। जोपर्यंत वीज बिल माफी होत नाही हा संघर्ष चालू राहील। आज मनसे पण आंदोलन करत आहे, कुठेतरी विरोधी पक्ष या मुद्द्यावर एक येत आहेत आणि मनसेचंही आंदोलन शॉक देण्यासाठी तयार झाले सर्व। मी राज ठाकरे साहेबांचं आणि या आंदोलनामध्ये सहभागी ज्या संघटना झाल्या, जे मान्यवर झाले, जे पक्ष झाले, त्या सर्व पक्षाचं मी अभिनंदन करतो। कारण हा कुणा एका पक्षाचा प्रश्न नाही आहे, हा 5 कोटी जनतेचा प्रश्न आहे, जवळपास 1.5 कोटी ग्राहकाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं सर्व पक्षाला माझी विनंती आहे, रस्त्यावर उतरा आणि हे सरकार जे मोगलशाही करताय, इंग्रजापेक्षाही वाईट वागताय, या सरकारला धडा शिकवा अशी मी सर्वांना विनंती करतो। ठीक आहे सुजित। त्याचाही काही परिणाम झाला नाही, सरकारवरती वीज बिल माफ केलं नाही, आता मग काय कडक पाऊल करणार आहे की हे सगळं? आता आम्ही कडक पाऊल घेणार आहे। कोणत्याही घरासमोर वीज कनेक्शन कापायला आले संघर्ष उभा करणार आहोत। वीज कनेक्शन डिस्कनेक्ट आम्ही होऊ देणार नाही, कोणाची वीज आम्ही कापू देणार नाही। हा आमचा पुढचा आंदोलनाचा भूमिका आहे। जिथे वीज कनेक्शन कापायला येईल भाजप उभी राहील। लोकांनी वीज कनेक्शन कापायला आल्यास भाजपला कळवावं असं सांगणार आहे। हो, या महाराष्ट्रातल्या 1.5 कोटी आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना माझी विनंती आहे, तुम्हाला खोटे बिल आले, कोरोनाच्या संक्रमणात तुम्हाला खोटे बिल दिले आहेत, 0 ते 100 पर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली आहे।
300 युनिट पर्यंत सवलत देऊ म्हटलंय। या सरकारने पलटूराम केलाय। मी सर्व ग्राहकांना विनंती करतो, आपल्याला जर वीज कनेक्शन कोणी कापायला आले तर आम्हाला कळवा, भारतीय जनता पार्टी तुमच्या घरासमोर येईल। सोबत आहेत माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे नेते, आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते हो, आणि महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे, विदर्भातही आंदोलन होत आहे। माझ्यासोबत माजी ऊर्जा मंत्री आहेत, काय सांगणार हे आंदोलन मागणी नेमकी कशासाठी आहे आणि 3-4 वेळा तुम्ही वीज बिलाची होळी केली, सरकारला जाग येत नाही। हे पलटूराम सरकार आहे। या सरकारने लोकांना भुलतापा दिलाय। हे सरकार खोटं बोललं। हे मोगलापेक्षा इंग्रजापेक्षा वाईट सरकार आहे। या सरकारने सांगितलं 0 ते 100 युनिट माफ करू, मग सांगितलं कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ करू। कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ केलं नाही, उलट एका ग्राहकाला 40-40 हजार रुपयाचं बिल आला। हे गरीब शेतकरी आहेत, गरीब ग्राहक आहे, आणि म्हणून मागच्या 3 वेळा आम्ही आंदोलन केलं। आज वीज बिलाची होळी केली। महाराष्ट्रात 2000 स्पॉटवर आंदोलन करतोय आम्ही आज। आणि जर या महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या संक्रमणामधले 4 महिन्याचे चुकीचे बिल आणि त्या बिलावर सवलत दिली नाही आणि संपूर्ण 5 वर्ष 100 युनिट माफ केलं नाही, तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे, या सरकारने आश्वासन दिलं आहे आणि म्हणून तुमच्याकडे कोणी डिस्कनेक्ट करायला आला तर आम्हाला कळवा। भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल, आपल्या घरासमोर येईल, कोणाचंही वीज कनेक्शन कापू देणार नाही। ऊर्जा मंत्र्यांनी संकेत दिले की माफ होऊ शकतं, म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की माफ होणार नाही म्हणून संकेत दिलेले आहे, काय सांगतात? खोटं बोलतात, कधी केंद्राकडे बोट दाखवतात, कधी सांगतात 59,000 कोटी आहे। थकबाकीचा या वीज बिल माफीची काही संबंध नाही। महाराष्ट्र सरकारने 5,000 कोटी द्यायचे आणि कंपनीला दिल्याबरोबर कंपनीने बिल वॉशआउट करायचे, एवढाच प्रश्न आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे, हे खोटं बोलतायत। आता राज्यमंत्री सांगताय आम्ही असं आश्वासन दिलं नाही, मंत्री सांगताय आजही आमचं आश्वासन कायम आहे। त्यामुळे एकामेकावर ढकलाढकली चालू आहे। या 3 पार्टीच्या गडबाईच्या राजकारणामध्ये 5 कोटी जनता ही भरडल्या गेली आहे आणि 5 कोटी जनतेवर अन्याय होतो आहे। भाजप वीज बिलाची माफी मागताय, ते म्हणतात थकीत वीज बिलाची आम्ही चौकशी करू। 15 दिवसात नाही 8 दिवसात चौकशी केली पाहिजे। काय ते टळवाटळी करताय, ती थकबाकी आहे, ती काय भ्रष्टाचार थोडी आहे। आम्ही जनतेकडे कधी पैसे मागितले नाही। मी मंत्री असताना 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष एकही डिस्कनेक्शन केलं नाही, थकबाकी वसूल केलं नाही, त्याचे पैसे आहेत। थकबाकी म्हणजे भ्रष्टाचार होतो का? थकबाकी यांच्या काळात 20,000 कोटी झाली आहे। अजित पवार साहेब मंत्री असताना त्यांच्या काळात 20,000 कोटी थकबाकी होती, 20,000 कोटी थकबाकी होती। आणि त्यामुळे ही थकबाकी शेतकऱ्याकडली आहे, गरीब पूरग्रस्ताकडली आहे, ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या भागातली थकबाकी आहे। या थकबाकीचा या वीज माफीची काय संबंध आहे? खोटं बोलतायत। मनसे सुद्धा या आंदोलनात आहे, उद्या पण मनसेचं आंदोलन आहे हे वीज बिल माफी। मी जे पक्ष या सरकारच्या विरुद्ध, या हुकुमशाही सरकारच्या विरुद्ध वीज बिलाकरता रस्त्यावरती येईल त्या सर्व पक्षाचं मी अभिनंदन करतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद। हे होते भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री कामठी विधानसभा मतदारसंघात महादुला येथे त्यांनी आंदोलन केलं। आणि होळी केलेले राज्यावर आंदोलन चालू आहे, काय भूमिका असेल या पुढची? महाराष्ट्रात 2000 ठिकाणी आज आंदोलन आहे। महाराष्ट्र सरकार पलटूराम आहे, हे हुकुमशाही आणि मोगलशाही सरकार आहे। या सरकारने सांगितलं होतं की आम्ही 100 युनिटमधलं वीज बिल माफ करू, 5 वर्ष माफ करू। या सरकारने सांगितलं होतं कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ करू, सवलत देऊ, ती दिली नाही। खऱ्या अर्थाने 5 कोटी जनता भरडल्या जात आहे, 1.5 कोटी ग्राहकाचा प्रश्न आहे। हे सरकार वारंवार खोटं बोलतं, कधी केंद्राकडे बोट दाखवतं, कधी त्या ठिकाणी थकबाकी सांगतं। केंद्राचा काही संबंध नाही आहे, थकबाकीचा काही संबंध नाही। जी थकबाकी आहे ती शेतकऱ्याकडे, पूरपीडिताकडे, त्या ठिकाणी दुष्काळ पडला अशा भागातली थकबाकी आहे। अजित पवार साहेब मंत्री होते तेव्हा 20,000 कोटी थकबाकी होती,
आता ती 41,000 कोटी झाली. यांच्या काळात 19,000 कोटी पुन्हा वाढली. थकबाकीचा वीज बिल माफीशी काही संबंध नाही आहे. आजच्या आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी 5,000 कोटी काढले पाहिजे आणि त्या कंपनीला पाठवले पाहिजे. कंपनीने वीज बिल स्क्रॅप केले पाहिजे, एवढाच प्रश्न आहे. आणि त्यामुळं माझी मागणी आहे, आज आम्ही वीज बिलाची होळी केली. भारतीय जनता पार्टी 1.5 कोटी ग्राहकाच्या घरासमोर उभी राहील. कोणाचंही डिस्कनेक्शन होऊ देणार नाही. खोटं बोलतो वारंवार. हे 11 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, प्रस्ताव पाठवला, कॅबिनेटमध्ये गेले, प्रस्ताव परत गेला, नंतर सवलत देतो म्हणून सांगितलं, खोटं बोलले, परत गेला. 1 मिनिटाचा निर्णय आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्र्याकरता 1 मिनिटाचा निर्णय आहे. आम्ही असे निर्णय 1 मिनिटात केले आहे. 5,000 कोटी रुपये काढायचे आहे आणि या कंपनीला द्यायचे आहे. किती वेळ लागतो करायला? खोटं बोलतायत आणि यांना करायचं नाही आहे. हे हुकुमशाही आहेत. 1.5 कोटी ग्राहकाला लुबाडतायत या ठिकाणी आणि 5 कोटी लोक या ठिकाणी भरडले गेले आहेत. म्हणून आमचं हा त्या ठिकाणी आंदोलन आहे. जे वीज बिल भरणार नाही त्याचं कनेक्शन जे आहे ते कापलं जाईल असं म्हणतात ऊर्जा मंत्री. काय भाजपची भूमिका असणार आहे? मी या राज्यातल्या सर्व 0 ते 100 आणि 100 ते 300 युनिट वापरणारे मध्यमवर्गीय ग्राहकाला विनंती करतो की तुमच्या घरी वीज कनेक्शन कापायला कोणी आला तर भारतीय जनता पार्टीला कळवा. भारतीय जनता पार्टी तुमच्या घरासमोर उभी राहील. तुमच्या डिस्कनेक्शन होऊ देणार नाही. मनसे सुद्धा आक्रमक झाले, मनसे सुद्धा आंदोलन करत आहे. तुमच्या सोबत आहेत राज ठाकरे या विषयावर? मी विरोधी पक्षामध्ये असलेल्या या सरकारच्या हुकुमशाही वागण्याविरुद्ध लढणाऱ्या, या वीज बिलाबद्दल, वीज माफीबद्दल संघर्ष करणाऱ्या सर्व प्रपक्षाचं अभिनंदन करतो. त्यांनी सर्वांनी संघर्ष करावा आणि या 5 कोटी जनतेच्या प्रश्नाकरता मदत करावी. एकूणच वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये भाजप आक्रमक झालेली आहे आणि होळी या ठिकाणी केलेल्या वीज बिलाच्या 12,000 कैसे भरेंगे सर हम? थोड़ा आपका कितना है? 8,500 आपका 25,000 और 24 काट केलं, इथं काट केलं. 18,220 काही जरा 18,000 लष्कर पोटाला काल आणच नाही हा झोपडीत राहणारा व्यक्ती, हा झोपडीत राहणारा व्यक्ती आमच्या माणसं मत मंद आहे. एकटी बाई काय करणार ना, कसं करणार त्याची तू साइड में तो हो जाए. भारतीय जनता पार्टी ने नागपुर सहित पूरे महाराष्ट्र में बिजली बिल की होली जलाई है. मैं इस वक्त नागपुर के कामठी में हूं. आप ये देख रहे हैं भारतीय जनता पार्टी के प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे के नेतृत्व में सैकड़ों भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के साथ साथ जिन लोगों के घर में अधिक बिजली बिल आया है वो अपने अपने बिजली बिल लेकर यहाँ पे पहुंचे हुए हैं. किसी का 18,000, किसी का 20,000, किसी का 25,000, यहाँ तक कि 40,000 रुपये तक का भी लॉकडाउन के दौरान बिजली बिल आया है. हाँ सर, क्या डिमांड है आप लोगों की? देखिए, महाराष्ट्र सरकार ने घोषित किया था कि हम 100 यूनिट तक बिजली माफ करेंगे. बाद में घोषित किया कि लॉकडाउन के पीरियड में मार्च, अप्रैल, मई, जून के 4 महीने का हम सहूलत देंगे. 11 महीने हो गए. दिवाली के पहले कहा कि हम दिवाली के बाद देते हैं. दिवाली के बाद भी पलट गए. अब बोलते हम नहीं करेंगे. ये कोई घर की रजिस्ट्री है क्या? सरकार चला रहे, आश्वासन दे रहे, 5 करोड़ जनता को वहां झूठ बोल रहे. और छोटा सा प्रश्न है, 5,000 करोड़ रुपए की बात है. 5,000 करोड़ रुपए सरकार ने देना चाहिए. ये कंपनी को भेजना चाहिए. कंपनी ने सारे बिल वॉश आउट करना चाहिए. कंपनी तैयार है. ये सरकार दे नहीं रही है. कभी सरकार केंद्र का नाम बताती है, केंद्र का क्या रिलेशन आता है. कभी सरकार बताती है 59,000 करोड़ कर्जा है, थकबाकी है लोगों की तरफ. थकबाकी से कोई रिलेशन नहीं है. थकबाकी 20,000 करोड़ अजीत पवार जी के समय में थी, बाद में 40,000 करोड़ हुई. अब ये सरकार के समय 20,000 करोड़ बढ़ी. थकबाकी का बिजली बिल माफी से कोई रिलेशन नहीं है. ये झूठ बोल रहे हैं. हमने आज निर्णय लिया 2,000 जगह हम बिजली बिल की होली करेंगे महाराष्ट्र में. और हमने ये भी निर्णय लिया है, ये 1.5 कोटी जनता का 5 करोड़ परिवार, 1.5 करोड़ परिवारों का और 5 करोड़ जनता का प्रश्न है. 5 करोड़ जनता इसमें अफेक्टेड हो रही है. तो हमने अभी आपके माध्यम से हम जनता को आह्वान करते हैं
कि अगर बिजली कनेक्शन काटने कोई आएगा तो भारतीय जनता पार्टी को बताइए, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता घर के सामने खड़े रहेंगे। कोई भी संघर्ष होगा तो भी चलेगा, लेकिन बिजली कनेक्शन नहीं काटने देंगे। यूनिट माफ करना चाहिए क्या? देखिए, पहले सरकार ने 100 यूनिट का 100 यूनिट 5 साल के लिए का वो माफ करना चाहिए। और दूसरा, सरकार ने कहा कि मार्च, अप्रैल, मई, जून लॉकडाउन के 4 महीने के जो मीडियम क्लास और घरगुती लोग हैं उनके बिल माफ करेंगे, सहूलत देंगे, वो करना चाहिए। ये पूरा मिला के 5000 करोड़ की जरूरत है। तो 5000 करोड़ सरकार को क्या फर्क पड़ता है? 4 लाख करोड़ का कर्जा और कर्जा हो जाएगा। जांच बैठाने की बात मुख्यमंत्री कर रहे हैं कि पिछले 5 सालों में देवेंद्र फडणवीस के कार्यकाल में आप ऊर्जा मंत्री आपके पास था, उस दौरान की पूरी समीक्षा की जाएगी, क्या वजह? अरे वो अगेंस्ट स्लाइड देखिए, 11 महीने से सरकार है, कोई चौकसी नहीं करती। खुला हुआ है मेरा, खुला। अगर आप पे धमक है तो 15 दिन में इंक्वायरी करिए कोई भी डिपार्टमेंट से, लेकिन झूठ मत बोलिए लोगों को, लोगों को मत डाइवर्ट करिए। आप झूठ बोल रहे हैं। मेरा आह्वान है कि आप जल्दी इंक्वायरी करिए, उसका रिपोर्ट पब्लिक करिए और इस गरीब आदमी को न्याय दीजिए। जो गरीब आदमी 40-40 हजार रुपए का बिल है इनकी तरफ, ये डिस्कनेक्शन कर चुके हैं इनके अंधेरे में रह रहे हैं लोग। हम लोग अभी इन सब लोगों के पीछे खड़े हैं और भारतीय जनता पार्टी पूरे 5 लाख घरों के 5 लाख लोगों के साथ 1.5 लाख परिवार के साथ खड़ी रहेगी। ये हमने आज खुला